गोंदिया जिल्ह्यात 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू. संततधार पावसामुळे आता जिल्ह्यातील शेतकरी सुखावला. पावसामुळे पेरण्यांच्या कामालाही गती, वातावरणातही गारवा पसरला. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचं दमदार पुनरागमन, तर माणगाव, महाड, पोलादपूर आणि म्हसळा या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाची संततधार. पावसामुळे शेतीच्या कामांना वेग. अनेक भागांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. पुढील 2 ते 3 दिवस अशाच पावसाचा अंदाज. सांगली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ. जळगावच्या रावेर तालुक्यामध्ये वादळी वारा आणि पावसामुळे केळी पीक जमीनदोस्त. वादळी वाऱ्याचा मुक्ताईनगरच्या कुर्हा परिसरामध्ये फटका, तर 31 गावांमधील 686 शेतकऱ्यांचं 342 हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान. अमरावतीच्या भातुकली या तालुक्यामध्ये पावसाची दांडी. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. पिकाच्या अंकुरावर किडीचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा. नांदेडमध्ये जिल्ह्याभरात पेरणीची लगबग सुरू. आमदार आनंद बोंढारकर यांनी थेट शेतात साड्यावर मूठ धरून तिफन हाकली. नाशिकमधील निफाडच्या दाताणे या गावामध्ये विद्यार्थ्यांचा बालगंगा नदीच्या बंधाऱ्यावरून जीवघेणा प्रवास. पूल नसल्यामुळे महादेववाडी या ठिकाणी विद्यार्थी पाण्यातून वाट काढतात. नंदुरबारमधील सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू. नदीवर पूलच नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल. प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष. इंदापूरमधील मुक्कामानंतर तुकोबारायांची पालखी पंढरीच्या दिशेने निघाली, तर विठू नामाचा जयघोष करत वारकरीत भजनात दंग. आज पालखीचा सराटीमध्ये मुक्काम. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन, तर धर्मपुरीमध्ये प्रशासनाच्या वतीनं पालखीचं जय्यत तयारीनं स्वागत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या कारुंडे या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची विश्रांती. पालखीच्या दर्शनासाठी या ठिकाणी नागरिकांची मोठी रांग. सोलापूर जिल्ह्यामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन. जेसीबीतनं पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत. पहिला मुक्काम करमाळा तालुक्यातील रावगावमध्ये असणार. पालखी सोहळ्यामध्ये 56 दिंड्यांचा सहभाग. इंदापुरातील कमल विद्यालयामध्ये भरली चिमुकल्यांची ग्रामदिंडी. खांद्यावर पताका, हाती टाळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत चिमुकल्यांकडून विठ्ठल नामाचा जयघोष. पंढरपूर मंदिर आणि चंद्रभागा नदी परिसरामध्ये भाविकांची गर्दी. राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्या आणि पालख्या दाखल होण्यास आता सुरुवात. पंढरपूर भाविकांच्या गर्दीनं गजबजलं. सांगलीच्या मिरजेतील सितार मेकर या भजनी विणा तयार करण्यात व्यस्त. दरम्यान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात भजनी विणाची मागणी सध्या वाढली आहे. सोलापुरात गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये 5000 किलो महाप्रसादाचं वाटप. जयशंकर प्रतिष्ठानचा मागील 11 वर्षांपासून हा उपक्रम. 40 ते 50,000 लोकांना मिळतो महाप्रसाद. सोलापुरात संत गजानन महाराज पालखीतील वारकऱ्यांसाठी बलुतेदारांचा या ठिकाणी सहभाग. त्यांच्याकडून मोफत सेवा. दिंडीतील वारकऱ्यांचे कपडे इस्त्री यासह दाढी कटिंग आणि चप्पल बूट पॉलिशिंगची मोफत सेवा. नांदेडमध्ये 2 आणि 3 ऑगस्टला समरसता या साहित्य संमेलनाचं आयोजन. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद नामदेव कांबळे भूषवणार. नामवंत साहित्यिक, विचारवंत या कार्यक्रमाला उपस्थित राहणार. भाजपचे खासदार अजित गोपछडे यांची माहिती. स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खड्ग हे नाटक आता नव्या स्वरूपात रंगमंचावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार. नुकतंच या नाटकाचं पोस्टर अनावरण पार पडलं. 8 जुलैला रवींद्र नाट्य मंदिरामध्ये संध्याकाळी 6:30 वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडणार. कोल्हापुरात संजय पवारांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कार्यकर्त्यांचा गोंधळ. आपलं ऐकलं जात नसेल तर शिंदेंसोबत चला, कार्यकर्त्यांची भावना. कार्यकर्त्यांसमोर संजय पवारांना अश्रू अनावर. कोल्हापूर जिल्ह्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे सक्रिय सभासदत्वाचा राजीनामा देणार. दरम्यान नवीन पदाधिकारी निवडीनंतर हर्षल सुर्वे नाराज. आदित्य ठाकरे यांचं बोलणं जिव्हारी लागल्याचं सांगत राजीनामा. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी सुनील शेट्टी नतमस्तक. माझी जन्मभूमी कर्नाटक आहे, मात्र माझी कर्मभूमी मुंबई आहे. मराठी भाषा आलीच पाहिजे. अभिनेता सुनील शेट्टीचं मत. धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा उद्या भाजपात प्रवेश. धुळे तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना. समर्थक सुद्धा भाजपात जाणार.
बंटी भांगडे यांच्या राजकीय खेळीनं चंद्रपूर काँग्रेसमध्ये चिंतेचं वातावरण, तर 13 उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं समीकरण बदललं. निवडून आलेले हे 6 संचालक भाजपचे असल्याचाही दावा. नागपुरात दिंदोडा या बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलन, तर प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनाच्या नवीन दरानं मोबदल्याचे 240 कोटी रुपये देण्याची मागणी. सांगलीच्या ऐतवडे बुद्रुक या ठिकाणी रस्त्याच्या कामावरून ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन. चिराळा ते आष्टा राज्य महामार्गाचं काम निकृष्ट होत असल्याचाही आरोप, तीव्र आंदोलनाचाही इशारा. धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मनसेचं ठिय्या आंदोलन, तर वाशी या ठिकाणी पवनचक्की कंपनीचा वाद. शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी. मोठ्या संख्येनं महिला जिल्हाधिकारी कार्यालयात घुसल्या. अमरावतीमध्ये कपाशीच्या बोगस बियाण्यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पक्षाचं आंदोलन. बोगस बियाणे शेतकऱ्यांना विकल्याचाही आरोप. जिल्हा कृषी अधीक्षकांच्या अंगावर कपाशीचे बियाणे फेकले. नागपूरमध्ये प्रीपेड मीटर विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक, तर व्हरायटी चौकात प्रीपेड मीटरची प्रतिकृती जाळत आंदोलन. लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींचा निधी सरकारनं आता थांबवल्याचा आरोप. काँग्रेसच्या 100 सरपंचांकडून सरकारच्या भूमिकेचा निषेध. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन. वर्धा जिल्ह्यात कृषी व्यावसायिक संघाच्या वतीनं कडकडीत बंद, तर अनधिकृत एचटीबीटी बियाणे विक्रीचा विरोध दर्शवला. जिल्ह्यातील जवळपास 1200 कृषी व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभाग. चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील कोर भागातील सफारी पर्यटन आजपासून बंद. 3 महिने पावसाळ्याच्या काळात कोर भागातील पर्यटनावर बंदी. पवनी या ठिकाणी वैनगंगा नदीच्या पुलावर अंधारात धावणाऱ्या प्राण्याचा व्हिडिओ व्हायरल, तर हा प्राणी वाघाचा बछडा आहे की बिबट्याचं पिल्लू आहे याची चर्चा. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल. सांगलीच्या मिरजेत पिटबुल जातीच्या श्वानानं बैलावर केला हल्ला. भर रस्त्यात बैलाच्या जिभेचा लचका तोडल्यामुळे बैल गंभीर जखमी. सीसीटीव्हीच्या आधारे या श्वानाच्या मालकाचा पोलिसांकडून शोध. गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आठवड्यातनं फक्त 3 दिवसच उपलब्ध असणार, तर येत्या 2 जुलैपासून सेवा सुरू होणार. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार असा विमानसेवेचा हा निर्णय. जळगावच्या पोस्ट ऑफिसमधील सर्व्हर 3 दिवसांपासून डाऊनच, तर पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिक यामुळे ताटकळले. पोस्टात ज्येष्ठ नागरिकांच्या मोठ्या रांगा. चंद्रपूरच्या भद्रावती नगर परिषदेवर जप्तीची कारवाई. मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील साहित्य आणि बिलेरो वाहन कोर्टाकडून जप्त. साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड पडल्यामुळे सज्जनगडाकडून ठोसे घरकडे जाणारी वाहतूक बंद. पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाड कोसळलं, तर भाविकांना सज्जनगडकडे जाण्यास आता अडथळा. नागपुरात 3 ठिकाणी झाड कोसळून 3 कारचं नुकसान. बाजीप्रभूनगर, त्रिमूर्तीनगर आणि नेहरूनगरमध्ये 3 ठिकाणी झाड कारवर पडल्यामुळे लाखोंचं नुकसान. पडलेली झाडं कापून रस्ता मोकळा केला.